परदेशात फिरत असताना इथल्या प्रत्येकाला नेहमीच आपल्या भारतीय पदार्थाची आठवण येते आणि जर अमेरिकेच्या राजधानीतच आपल्याला आपल्या आवडीचा वडापाव, चाट, एसपीडीपी मिळाली तर? आज आम्ही वॉशिंग्टन DC मध्ये असंच एक खास ठिकाण शोधले जिथं मिळतं चक्क इंडियन स्ट्रीट फूड. चला तर बघूया अमेरिकेत मिळणाऱ्या या भारतीय पदार्थाची चव खरंच आपल्याकडच्यासारखी आहे का? तर हे आहे वॉशिंग्टन DC मधलं चाय पाणी रेस्टॉरंट. वॉशिंग्टन DCच्या युनियन मार्केट परिसरातलं हे इंडियन स्ट्रीट फूड रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट बाहेरून कसं दिसते हे अगोदर आपण बघूया. इथून बाहेरून जर बघितलं तर मोठंच्या मोठं असं हे चाय पाणी रेस्टॉरंट आहे. इथं भरपूर असे फुले तुम्हाला डेकोरेशनचे लावलेली दिसत असतील. अतिशय सुंदर असं इथलं डेकोरेशन केलेलं आहे. इथं तुम्हाला बॉलिवूड सॉन्ग ऐकायला मिळत असतील, त्यामुळं इथं पूर्ण असे देसी वाइबच जाणवते. बाहेरच्या जर भिंतीकडे जर बघितलं तर इथं अतिशय सुंदर अशी ग्रीनरी दिसते आणि या भिंतीवर जर बघितलं तर खास आपल्याला इंडियन टच इथं पाहायला मिळतो. एका बाजूला भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला शोलेमधला प्रसिद्ध गब्बर सिंह. म्हणजे आज जाण्या अगोदर या भिंतीवरून आपल्याला भारतीय क्रिकेट आणि बॉलिवूडची झलक इथं पाहायला मिळते. आणि नाव चाय पाणी म्हणून तुम्हाला वाटलं असेल की इथं फक्त चाय पाणीच मिळतं असेल, पण तसं अजिबात नाही. इथं तर इंडियन स्ट्रीट फूडची भरपूर व्हरायटी मिळते. चला आता आपण आतमध्ये जाऊन हे रेस्टॉरंट कसं दिसतं हे बघूया. बाहेरून तर रेस्टॉरंट अतिशय उत्तम आहे, पण आतमध्ये गेल्यावरती आपल्याला हे रेस्टॉरंट अतिशय सुंदर असं दिसतंय. आतमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा लक्ष वेधून घेतं हे छताला लावलेलं झेंडूच्या फुलांचं झुंबर. इतकं सुंदर आणि इतकं मोठं आहे की आपलं लगेच डोळ्यात भरतं. आणि थोडं पुढे गेलं की इथं टेबलवरती चहाची किटली आणि इथं हे मसाल्याचे डबे ठेवलेले आहेत. आणि आजूबाजूला जर बघितलं तर इतक्या फुलांच्या माळांचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि इथं ही ठेवलेली पाणीपुरीची गाडी, याच्यावरून आपल्याला भारतीयपणा जपण्याचा किती छान प्रयत्न केलेला आहे हे इथं दिसून येते. इथं तुम्हाला प्रत्येक भिंतीवरती कोपऱ्यावरती तुम्हाला सुंदर असं डेकोरेशनच सगळीकडे बघायला मिळेल. त्यामुळं आपल्याला भारतात असल्याचंच फील इथं कायम येतो. इथं आपल्याला भारतात रस्त्यावर आणि छोट्या फूड स्टॉल्सवर मिळणाऱ्या सगळ्या फेमस पदार्थ थोडे आणि वेगळ्या आकर्षक पद्धतीनं सर्व केलं जातं. वडापाव, चाट, एसपीडीपी यासारखे अनेक भारतीय पदार्थाची व्हरायटी इथं बघायला मिळते. विशेष म्हणजे फक्त फूडमध्येच नाही तर इथल्या डेकोरेशनमध्ये सुद्धा तुम्हाला व्हरायटी, भारतीय कल्चर, आपलं बॉलिवूड, क्रिकेटची झलक सगळीकडे बघायला मिळते. चला आता डेकोरेशन तर भरपूर बघितलं, आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे. आमच्या खाण्याची सुरुवात झाली ती या थंडगार मँगो लस्सीने. दिसायला जेवढी टेम्पटिंग दिसते तेवढीच प्यायलासुद्धा क्रीमी आहे. मँगो लस्सीचा आस्वाद घेतोय तोच एकामागून एक डिश टेबलवरती यायला सुरुवात झाली आणि बघता बघता आमचा टेबल वेगवेगळ्या भारतीय पदार्थांनी भरून गेलं. आता यात नेमकं काय काय आले आणि त्याची चव कशी आहे चला बघूया एक एक. इतकं काही खाल्लं की पण हे खाल्लेले पदार्थ आहेत तरी कसे हे पण तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना. पण हे मी सांगण्यापेक्षा आपण इथं दुसऱ्यांनाच विचारूया की त्यांना हे पदार्थ कसे वाटले.
चाय पाणीमध्ये आलो आणि आम्ही ऑर्डर केलं SPD, ओकरा फ्राईज, ग्रीन मँगो चाट, वडापाव आणि पनीर. सो माझं सगळ्यात फेवरेट वॉज SPD. इट वॉज व्हेरी गुड आणि फॉर होल एव्हरीथिंग आय विल गिव्ह अराउंड 8.5, 9 आउट ऑफ 10. कितना कुकिंग? हम चाय पानी आए एंड रीवा का बर्थडे सेलिब्रेट करने. खाना अच्छा था, इट्स गुड. वन टाइम बिल्कुल ट्राई करना चाहिए सभी को, तो पता चलेगा आप कितने अच्छे कुक हो. थैंक यू. Am I getting recorded? Good. Yeah, the vlog. So good. So good. Is this a video? Very good. I love it. एवढं सगळं खाल्ल्यावरती भारतीय जेवण डेझर्टशिवाय पूर्ण कसं होणार, म्हणून आता आला गाजरचा हलवा आणि गुलाबजामुन. आणि एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर आता ती वेळ आली आजच्या दिवसातल्या सगळ्यात खास मोमेंटची. आज आम्ही इथं खरं तर इंडियन फूड एन्जॉय करायला तर आलोयच, पण रेवाचा 16 बर्थडे तिच्या फ्रेंडसोबत सेलिब्रेट करण्यासाठीही आलेला आहोत. अमेरिकेत 16व्या वाढदिवसाला स्वीट 16 असं म्हटलं जातं आणि हा टीनेज लाईफमधला एक खास माइलस्टोन मानला जातो. मग काय, केक आला, बड्डे सॉन्ग झालं आणि फ्रेंडसोबत रेवानं तिचा स्वीट 16 असा खास पद्धतीनं सेलिब्रेट केला. आणि अशा या गोड मोमेंटला आमच्या चाय पाणीमधल्या डिनरची सांगताही झाली. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.